नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. मित्रांनो, आपण कालच्या वाचनात भगवान बुद्धांचे सारनाथ येथे आगमन हा भाग पाहिला आणि आज त्या समोरील भाग उपभाग 2 भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन. मित्रांनो, आजचा भाग खूप महत्त्वाचा आहे. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या 5 परिव्राजकांनी भगवान बुद्धांना विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे का? भगवान बुद्धांनी नकारात्मक उत्तर दिले. भगवान बुद्ध म्हणाले, जीवनाची अत्यंतिक अशी 2 टोके आहेत, 2 किनाऱ्यांची. एक सुखोपभोगाचे जीवन तर दुसरे आत्मक्लेशाचे. एक म्हणतो खा प्या मजा करा कारण उद्या आपण मरणारच आहोत, तर दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका कारण त्यात पुनर्जन्माचे मूळ आहेत. ही दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे आहेत, म्हणून त्यांनी ते नाकारले. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते, मज्जिमा प्रतिपदा, मधला मार्ग जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही मार्ग नाही. भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, माझ्या या प्रश्नांचे उत्तर द्या. जोपर्यंत कोणाच्या मनात ऐहिक व परलौकिक भोगाची अभिलाषा असेल तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाही का? परिव्राजक उत्तरले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नसाल तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगूनही आपला स्वतःला मी पणापासून कसे काय मुक्त करू शकाल? परिव्राजकांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल तेव्हाच तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्ततेमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही अवश्य खावे प्यावे. सर्वच प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य आपल्या कामवासनांचा गुलाम असतो. सर्वच प्रकारच्या सुखाची आसक्ती अधःपतन करणारी व नीच कर्म करणारी असते. म्हणून त्यात लीन होऊन राहणे हा मूर्खपणाच होय. तथापि माझे तुम्हाला सांगणे आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राहू शकणार नाही. हे परिव्राजक हो, ही गोष्ट समजून घ्यावी की ही 2 आत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्यांचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टींचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुंबत राहणे. तृप्ती मिळविण्याचा हा मार्ग नेहमीच्या सवयीचा मार्ग असून तो अगदी निम्न प्रतीचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश. हा मार्ग ही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. या दोन्ही टोकांपासून वेगळा ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देणारा उपदेशक आहे. त्या 5 परिव्राजकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धांच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्यांना विचारले, जेव्हा आम्ही आपणाला सोडून गेलो त्यानंतर आपण कोठे कोठे राहिले व काय काय केले? तेव्हा आपण गयेला कसे गेलो? पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवन मार्ग कसा शोधून काढला? हा सर्व वृत्तांत भगवान बुद्धांनी त्यांना सांगितला. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिव्राजक खूपच अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धांना विनंती केली. भगवान बुद्धांनी त्यांची विनंती मान्य केली.
पहिली गोष्ट जी भगवान बुद्धांनी त्यांना सांगितली ती ही की त्यांच्या सद्धम्माला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही देणे घेणे नाही. त्यांचा मरणोत्तर जीवनाशी म्हणजे आत्म्याचे काय होते याच्याशी कसलाही संबंध नाही. तसेच त्यांच्या सद्धम्माचा कर्मकांडाच्या विधीशीही काही संबंध नाही, काहीही देणे घेणे नाही. भगवान बुद्धांचा धम्माचा केंद्रबिंदू आहे माणूस आणि या पृथ्वीवर राहत असताना माणसाचे माणसाप्रती काय कर्तव्य असावे ते जाणून घेणे. भगवान बुद्धांनी सांगितले की त्यांच्या धम्माचे हे पहिले गृहीत तत्व होय. मनुष्य प्राणी दुःखात, दैनात आणि दारिद्र्यात राहत आहे हे त्याचे दुसरे गृहीत तत्व होय. हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा धम्माचा एकच उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हीच भगवान बुद्धांच्या धम्माची आधारशिला आणि हाच पाया आहे. केवळ हाच एक सद्धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्यांचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे. खरोखर हे परिव्राजक हो, या गोष्टीला स्पष्टपणे समजून घ्या की जे कोणी श्रमण या गोष्टीला देखील समजू शकले नाही की या जगात दुःख आहे आणि त्या दुःखांपासून मुक्तता करण्याचा उपाय आहे, ते माझ्या मते श्रमण नाहीतच. त्यांना या जीवनात धम्माचा खराखुरा अर्थ काय आहे हे त्या स्वतःला ज्येष्ठ समजणाऱ्यांना समजले नाही. नंतर परिव्राजकांनी भगवान बुद्धांना विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा. भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचरणाचा मार्ग अनुसरला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखांचा निरोध होईल. त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केलेला आहे. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल